मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांमध्ये जुंपली अहंकारामुळे रावणाची लंका जळून खाक। शिंदे, लंका जाळू बोललं तर मनावर घेऊ नका। फडणवीस, अजित पवारांचा थेट माफीनामा। अजित पवार भाषणाच्या ओघात बोलले होते अपशब्द। मी कडक आहे असं म्हणतात, मी दाखवण्यासाठी फिरत नाही, कामासाठी फिरतो। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रोख कुणाकडे? मुंबईचं नाव बॉम्बे करून तिला बळकावण्याचा प्रयत्न। जितेंद्र सिंह यांच्या विधानावर राज ठाकरे आक्रमक। आयआयटी संदर्भातील वक्तव्याचा केला निषेध। भाजपाचा राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल। ठाकरेंना फक्त निवडणुकीवेळी मुंबई आठवते। बावनकुळेंचं वक्तव्य। राज ठाकरेंनी नातवाला बालमोहन शाळेत घालावं। अमित साटमांचा घणाघात। दुबार मतदाराच्या मुद्द्यावरून आक्रमक ठाकरेंना दणका। किशोरी पेडणेकरच निघाल्या दुबार मतदार। ठाण्यातील मतदार यादीत नवी मुंबईतील पत्ता असलेले मतदार। मनसेकडून ठाणे पालिकेच्या मतदार यादीतील घोळ समोर। अविनाश जाधव आयुक्तांना जाब विचारणार। शिर्डीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण। हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आरोप। माजी आमदार निर्मला गावित अपघात प्रकरण। आरोपी कार चालक रामनाथ चौहान पोलिसांच्या ताब्यात। ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबल्यानं अपघात, पोलिसांची माहिती। अंजली दमानी यांच्या निशाण्यावर अजित पवार। अजित पवारांविरोधात अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार। डेटा सेंटर उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफी घेतल्याचा बनाव। चुकीची माहिती देऊन 40 एकर जमिनीचा व्यवहार। फक्त 500 रुपयांमध्ये कथित जमीन गैरव्यवहाराबाबत दमानी यांचे नवे दावे। मुश्रीफ यांचे वर्तन पाकधार्जिणे। कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य। कसाबची पाठराखण केल्याचा मुश्रीफ यांच्यावर ठपका। रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीत संघर्ष। राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्यांचं शिवसेनेकडून स्वागत। राष्ट्रवादीकडून निषेध। रॅलीला दाखवले काळे झेंडे। लाडक्या बहिणी महायुतीच्याच पाठीशी। उपमुख्यमंत्री शिंदेंचं नागपुरात वक्तव्य। गांजा तस्करीत भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षाला अटक। नागपूरच्या काटोलमधून 6 जण अटकेत। वैभव काळे असं भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षाचं नाव।